वडिलांनी आईंनी संस्कार करताना या ग्रंथांची शिदोरी त्यांच्या समोर ठेवलेली होती. त्यामुळं ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन दाविले निधान वैकुंठीचे. हा जर ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला दिलेला मार्ग आहे, तर त्याच मार्गावर चालताना आपल्याला याचा प्रत्यय क्षणोक्षणी आला पाहिजे आणि तो प्रत्यय समजून घेण्याची मानसिकता आपली तयार व्हायला पाहिजे. आणि ही मानसिकता कधी तयार होते? जेव्हा आपण कुठंतरी चालायचा प्रयत्न करतो. आजवरच्या आयुष्यात त्यांनी फक्त सद्गुरूंची कीर्तन ऐकली आहेत आणि भक्तीमध्ये त्या रममाण झाल्या. कारण श्रवण भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे आणि ती भक्ती करण्याचा त्यांना योग आला होता. आणि त्या योगाचं, त्या आलेल्या संधीचं सोनं त्यांच्या आयुष्यात कसं झालंय हे आपण पाहतोच आहोत. तरी सुद्धा या निष्ठेनं त्या सद्गुरूंच्या मार्गावर पाय चालवताना, पाय उचलताना त्यांच्या मनाची अवस्था जी आहे ती जणू आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या अभंगातून व्यक्त केली आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी, इतरांच्या लेखा कोण करी, सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी, इतरांच्या लेखा कोण करी. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणजे एका साधकानं ती अवस्था पाहावी आणि त्याचं वर्णन आपल्या संतांनी अगोदर केलं असावं. हा योगायोग नसतो बरं का, ही निष्ठेची स्थिती आहे. आणि ही निष्ठा त्या उपासना मार्गावर पाऊल टाकताना झालेली स्थिती आहे. वेणास्वामी बाहेर पडल्या. वेणास्वामींना अक्का स्वामी भेटल्या. यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू नद्यांचं स्मरण करतो. तशाच पावन मनाच्या या दोन नद्या एकमेकींना भेटल्या आणि सद्गुरु स्थानी त्यांचा त्रिवेणी संगम तयार झाला. कारण दोघांचं ध्येय एकच आहे की आपल्याला आयुष्यामध्ये सद्गुरु सेवा मनोमन करता यावी. कारण जेव्हा आपण सद्गुरु सेवेत रत राहतो तेव्हा ते वैकुंठाचं निधान आपल्याला दाखवणारच आहे. त्याची चिंता नाही. कारण जे सर्वस्व देह हा चरणीच ठेवू अशी त्यांची अवस्था आहे. कारण जो जन्म दिलाय, परमेश्वरानं जो जन्म दिलाय, तो मनाजोगता जर जगायचा असेल, या देहाचं कल्याण करून घ्यायचं असेल, किंवा मिळालेल्या नावाचं, देहाचं नामात रूपांतर करून आपल्याला स्थित राहायचं असेल, तर आपल्याला गुरु आज्ञेत राहिलं पाहिजे. गुरु हेच वैकुंठीचे निधान दाखवणारे आहे. हा विश्वास त्यांच्या मनामध्ये होता आणि त्यांच्या उपासनेची चाहूल अशी सुरू झाली आहे. उपासना उपासना हा शब्द आपण दरवेळा म्हणतो. नाही, आमची उपासना होती. उपासना हा शब्द बोलून दाखवण्याचा आहे का? उपासना चालवायची असते आणि राम नाम घ्यायचं.
सद्गुरूंच्या चरणी रत होतो, लीन होतो, नतमस्तक होतो, किंवा ते आपल्याला अनुग्रहित करतात. त्यानंतर साधकाची स्थिती कशी असली पाहिजे याचं वर्णन आहे. येथील गुरुराजे पाहण्यासी, म्हणजे गुरुनी आपल्या देह मंदिरामध्ये जो काम, क्रोध, मद, लोभ, मत्सर आहे तो काढून टाकल्यानंतरच आपल्या हृदयाच्या सिंहासनावर सद्गुरू विराजमान होतात आणि तेव्हा आपली चालू असलेली सोहमची उपासना आपल्याला त्या निश्चयापर्यंत घेऊन जाते. सोहम ध्वनिनादाच्या वाजती चौघडिया, म्हणजे शरीरामध्ये रोम रोम जागा होतो, ती जी अवस्था आहे ती ह्या उपासनेत आहे. पण कधी जेव्हा आपण सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक असतो, त्यांच्या आज्ञेत राहतो. आम्ही स्वामींचे अंकित म्हणताना राम नामानं आपली मुद्रांकित होण्यासाठी अहो येता जाता उठत बसता हरीचं नाम, रामाचं नाम आपल्या मुखातून येता जाता उठता बसता काम करता जेव्हा याय लागेल, श्वासा गणित नाम याय लागेल, तेव्हा या उपासनेच्या मार्गावर आपण कुठंतरी चालायला सुरुवात केली आहे असं आपल्याला जाणवायला पाहिजे. त्याचबरोबर आपण राम उपासना तर सगळेच करतो, राम नाम सगळेच घेतो. आपल्या गळ्यात माळ आहे, आपल्या ओठात नाम आहे, नामाचं बळ आहे आपल्या पाठीशी. आणि नामाचं बळ पाठीशी असताना आपण रामाला सोयरा म्हणून बघायला पाहिजे. कारण रामाला जर आपण जपलं तर राम आपल्याला जपणार आहे. रामाला कसं जपलं पाहिजे तर नामस्मरणानं. आणि राम कसा आपल्या चरणी आपल्याला धावतो आपल्या सेवेसाठी किंवा आपल्या कार्यामधले विघ्न नाहीशी करण्यासाठी, निर्विघ्नपणे आपलं कार्य पार पाडण्यासाठी राम सुद्धा धावतो. याचं वर्णन सुद्धा आपल्याला वेणा स्वामींच्या चरित्रामध्ये बघायला मिळतं. ज्यावेळी चाफळचा उत्सव आहे, अक्का स्वामी भिक्षेला गेल्या, रामदास स्वामी तीर्थाटनाला देशभर फिरताय. वेणा स्वामींच्यावर जबाबदारी आहे उत्सवाची तयारी करायची. त्यांच्या अंगात ज्वर आहे, शक्ती क्षीण झाली आहे, पण राम नामाची उपासना मात्र विसर पडलेला नाही आहे. कारण नाम सदा बोलावे, त्यांच्या रोमारोमात तो राम भिनलाय. आणि जो आपला असतो त्यालाच आपण संकट समयी हाक मारतो. वेणा स्वामींना या उत्सवाबद्दल खूप धास्ती बसली आहे. माझ्याकडून पार पडेल का? स्वामी नाही आहेत, जर या उत्सवाला जर काही गाल बोट लागलं तर माझ्या स्वामींना उंगली दाखवता येईल, स्वामींच्याकडे लोक उंगली दाखवतील, त्यांना नावं ठेवतील. तेव्हा हे रामराया माझ्याकडून व्यवस्थित तयारी करून घे, किंवा तूच माझा तारणहार आहेस आणि तू संकटी धावून ये. आपण सुद्धा अनेक वेळा परमेश्वराला अशी प्रार्थना करतो की धावून ये, आणि धावून